वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत। आजच्या या पत्रकार परिषदेला मी सिद्धार्थ मोकळे, मुख्य प्रवक्ता तथा प्रदेश उपाध्यक्ष, मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन आहिरे, मुंबई महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोनी आणि मुंबई युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष सागर गवळी अशा आम्ही चौघजण उपस्थित आहोत। महाराष्ट्रामध्ये पोटनिवडणुकीची जी आता सध्या तयारी चालू आहे त्या सगळ्या अनुषंगाने काही माहिती माध्यमांमध्ये शेअर करण्यासाठी आज आपण ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। आज जसं आपण सर्वजण जाणता की एप्स्टीन फाईलच्या मुद्द्यावर वंचितने सातत्याने आवाज उठवला, सातत्याने त्यावर बोलत राहिली। आंदोलनाची भूमिका आम्ही जेव्हा जाहीर केली त्यावेळेला काँग्रेस असेल, डावे पक्ष असतील, आप असेल, या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि नागपूरमधील संघ मुख्यालयावरती काढलेला जो मोर्चा होता तो प्रचंड असा यशस्वी मोर्चा आम्ही त्यावेळेला काढलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर सातत्याने संवाद समन्वय सुरू आहे। निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडनं आम्हाला कळवण्यात आलं की खूप जास्त कालावधी झालेला आहे की काँग्रेस बारामती लढलेली नाही, 35-40 वर्षांचा कालावधी आहे आणि आता काँग्रेसनं ती जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो त्यांचा इलेक्टोरल राईट आहे, संवैधानिक अधिकार आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने तिथे काँग्रेसला सहकार्याची भूमिका घेतली आणि आम्ही आमचा कॅन्डिडेट तिथे दिलेला नाहीये। काँग्रेस ती जागा लढतंय ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि काँग्रेस पूर्ण ताकदीनं ती जागा लढेल अशी सध्याची चर्चा आम्हाला ऐकू येते। काँग्रेसमधीलच काही सोर्सेसकडनं आम्हाला असं कळालं की काँग्रेसचे काही नेते हे राहुल गांधींना तिथे प्रचारासाठी उतरवण्यासाठी तयारी करतायत। त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये या मुद्द्यावरही चर्चा झाली आणि राज्य कार्यकारिणीने असा निर्णय घेतला की जर काँग्रेस बारामतीच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींना बोलवणार असेल तर वंचित बहुजन आघाडीकडनं वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही तिथे प्रचारासाठी घेऊन जाऊ असा निर्णय हा राज्य कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। ही जागा काँग्रेसनं ताकदीने लढावी आणि ती जिंकावी अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे। जर काँग्रेसमधील काही नेत्यांचं जे प्रयत्न सुरू आहेत ती चर्चा जर खरी असेल आणि राहुल गांधी जर खरंच त्या प्रचारात उतरणार असतील तर त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीकडनं बाळासाहेब आंबेडकरांना घेऊन जाण्याची जबाबदारी ही राज्य कार्यकारिणीने घेतली। एखादं तुम्ही म्हणाल की राहुल गांधीला आणण्याची चर्चा आहे आणि त्यासाठी काही नेते संपर्क करतात, मात्र अशीही चर्चा आहे की काँग्रेसमध्ये या सगळ्या संदर्भात दोन गट पडले, एक निवडणूक लढवण्याच्या पक्षात आहे तर एक निवडणूक न लढवण्या अशा पक्षात आहे। तर या सगळ्या संदर्भात काही चर्चेच्या मार्फत माहिती पडलेली आहे? नाही, काँग्रेसमध्ये अनेकदा अशा पद्धतीच्या दोन गटांमध्ये चर्चा होत असतात, त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे। मात्र पक्ष म्हणून जेव्हा त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आणि ते जाहीर केलं, त्यांनी तिथे उमेदवार उतरवलेला आहे, याचा अर्थ काँग्रेसमधील बहुसंख्य नेते कार्यकर्ते हे लढवण्याच्या बाजूने आहेत। त्यामुळं आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या निवडणुकीसाठी त्यांनी ताकदीने ते लढावं आणि जर ही चर्चा जी आमच्यापर्यंत पोहोचली राहुल गांधींना बोलवण्याची, जर ती खरी असेल, तशा पद्धतीने जर राहुल गांधी सुद्धा त्या प्रचारात उतरणार असतील तर आमच्या वतीने आम्ही बाळासाहेबांना त्या प्रचारामध्ये तिथे घेऊन जाऊ, त्या मंचावर घेऊन जाऊ अशी भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। 9 तारखेला फॉर्म मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। ह्या सगळ्यामध्ये जर चर्चा झाली काँग्रेससोबत आणि काँग्रेसने जर आपला उमेदवार मागे घेतला तर बॅकअप प्लॅन काहीतरी वंचित बहुजन आघाडीकडे आहे का, ते त्यांच्या उमेदवार यासाठी तयार ठेवलेला आहे का? आम्हाला असं वाटतं की काँग्रेस असं काही करेल अशी शक्यता आम्हाला कमी वाटते, कारण गेले 35-40 वर्ष तिथे काँग्रेस लढली नव्हती। काँग्रेसचा तिथला जो काही मतदार असेल, जो काही कार्यकर्ता असेल, तो गेली 35-40 वर्ष तिथे त्याच्या पक्ष संघटनेपासून मुकलेला आहे, त्यांच्या नेतृत्वापासून मुकलेला आहे। आता ही संधी त्यांना मिळालेली आणि ती संधी त्यांनी घेतली, त्यामुळं काँग्रेस असा काही निर्णय घेईल असं आम्हाला वाटत नाही।
नाही. हिंदीमध्ये बाईट करून घेऊ. बोला. महाराष्ट्र में बाई इलेक्शन लगे हैं, बारामती में इलेक्शन होने जा रहा है और वहां पर कांग्रेस ने उम्मीदवार उतारा है। जैसे कि आप सब जानते हैं, गए कुछ दिनों से एप्स्टीन फाइल्स के ऊपर वंचित बहुजन आघाड़ी ने स्ट्रेट भूमिका लेकर आंदोलन किया है। कई बार हम उस मुद्दे को उठा रहे हैं। उस मुद्दे पर कांग्रेस हमारे साथ आई। आरएसएस के मुख्यालय पर जो हमने मोर्चा निकाला था उसमें भी कांग्रेस हमारे साथ आई और वो मोर्चा बड़े पैमाने पर हमने सक्सेसफुल किया। इस सब दौरान कई मुद्दों पर बात कांग्रेस के साथ हो रही थी और ये बाई इलेक्शन लगे। बाई इलेक्शन में कांग्रेस ने उम्मीदवार उतारा है और चर्चा ऐसी भी सुनाई दे रही है कि इस उम्मीदवार के प्रचार के लिए राहुल गांधी को कांग्रेस वहां पर उतारने वाली है। कल हमारे राज्य कार्यकारिणी की मीटिंग थी। उस मीटिंग में कई मुद्दों पर चर्चा हुई और इस विषय पर भी चर्चा हुई कि अगर राहुल गांधी वहां पर प्रचार के लिए आते हैं तो वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से एडवोकेट प्रकाश अंबेडकर साहब को हम वहां पर प्रचार के लिए लेकर जाएंगे। इसकी जिम्मेदारी राज्य कार्यकारिणी ने खुद पर ली है और आने वाला समय जो है वो कांग्रेस के लिए अच्छा है। उन्होंने एक डिसीजन लिया है। उनका इलेक्टोरल राइट जो है, उनका संवैधानिक अधिकार जो है, उसको वो अमल में ला रहे हैं। ये चुनाव लड़कर हम उनको शुभकामनाएं देते हैं और अगर राहुल गांधी वहां पर आएंगे तो हम बाबा साहब अम्बेडकर को उस मंच पर प्रचार के लिए लेकर जाएंगे। याच्यामध्ये अजून एक असा मुद्दा होता की मुख्यमंत्री असतील किंवा भाजपचे इतर जे नेते मंडळी आहेत ते बोलतात की जनभावनेचा आदर करून काँग्रेसने आपला जो उमेदवार आहे तो मागे घेतला गेला पाहिजे। तर वंचित बहुजन कसं आहे आघाडी की भाजपने जनभावनेबद्दल बोलावं याच्यासारखा दुसरा मोठा विनोद सध्याच्या काळात नाही। जनभावना जर भाजपला कळाली असती तर आतापर्यंत अजित पवारांच्या मुद्द्यावरती खूप मोठी इन्क्वायरी झाली असती आणि अनेक लोक हे गजाआड असते। त्यामुळे जनभावनेबद्दल भाजपने बोलू नये। धन्यवाद।